नमस्कार मित्रांनो, डेअरी पॉवरचे प्रोडक्ट्स आज आपल्या प्रत्येकाच्या पसंतीस उतरले आहे. मग ती थंडगार लसी असो, ताक असो, मग पनीर, श्रीखंड, बटर, खवा आणि रबडी. पण मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, हे शुद्ध आणि चविष्ट पदार्थ फॅक्टरीमध्ये नक्की कसे बनतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, याची सुरुवात होते ताज्या आणि शुद्ध दुधापासून. दररोज सकाळी ग्रामीण भागातून हे दूध संकलित केलं जातं. येथे दुधाची फॅट आणि एसएनएफ द्वारे क्वालिटी चेक केली जाते. यानंतर हे सर्व दूध मोठ्या इन्सुलेट टँकर द्वारे फॅक्टरीमध्ये पोहोचतं. फॅक्टरीमध्ये दूध आल्यानंतर त्याचा नमुना घेऊन लॅबमध्ये विविध चाचण्या केल्या जातात. जेव्हा हे दूध संपूर्ण मानकांवर शुद्ध उतरतं तेव्हाच ते पुढे पाठवले जाते. फॅट, एसएनएफ आणि भेसळ आहे का हे तज्ञांकडून बारकाईने तपासलं जातं. त्यानंतर हे दूध मोठमोठ्या सायलोमध्ये अनलोड केलं जातं. मित्रांनो, आता आपण प्लॅन्टच्या आतमध्ये जात आहोत. फॅक्टरीमध्ये एंट्री करण्यापूर्वी सुरुवात होते हायजीन सेक्शन पासून. ते प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि व्हिजिटरला काही नियम पाळावे लागतात. हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझेशन. मिल्क प्रोसेस सेक्शन, इथे दुधावर पाश्चरायझेशन क्रिया केली जाते. यामध्ये दूध ठराविक तापमानाला गरम करून लगेच थंड केले जाते. तसेच स्टीम सेपरेशन करून पाश्चराइज केली जाते. प्लॅन्ट मधील दूध गरम करणे, थंड करणे आणि टँक मध्ये पाठवणे सर्व कामे कॅम्प्युटरद्वारे केली जातात. सेपरेशन केलेले बटर, मिल्क आणि क्रीम वेगवेगळ्या टँक मध्ये स्टोअर केली जाते. सेपरेशन मधून मिळालेल्या घट्ट क्रीमला गरम करून एका ठराविक तापमानाला हळूहळू उकळलं जातं. यामुळे यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि शुद्ध तूप तयार होतं. तयार झालेलं तूप फिल्टर करून थेट हायजेनिक पद्धतीने पॅक केलं जातं. हवाबंद पॅकिंगमुळे तुपाचा शुद्धपणा आणि सुगंध दीर्घकाळ टिकतो. आता आपण आलो आहोत दही आणि लस्सी सेक्शन मध्ये. येथे सर्वात आधी दूध पाश्चरायझेशन केले जाते आणि एका ठराविक तापमानाला कल्चर मिसळले जाते. पुढे तयार झालेले दही, लस्सी, ताक पॅकिंगसाठी सोडले जातात. पाउच पॅकिंग, येथे दही, ताक आणि लस्सी अत्याधुनिक मिल्क पॅकिंग मशीनद्वारे पिशवीमध्ये भरले जातात. प्रत्येक पाउच सारख्या वजनाचा आणि आकाराचा असतो. पॅकिंग झालेलं दही इन्क्युबेशन रूममध्ये ठेवले जाते. कप पॅकिंग मशीन, ऑटोमॅटिक कप मशीनद्वारे दही कपामध्ये भरले जाते. भरलेल्या कपवर अल्युमिनियम फॉइल ठेवून ते हाय स्पीड टेम्परेचरवर घट्ट सील केले जाते. काम खूप वेगाने आणि अचूकपणे होते. मित्रांनो, आता आपण आलो आहे सर्वात चविष्ट सेक्शन म्हणजे श्रीखंड पॅकिंग सेक्शन मध्ये. चक्का, साखर आणि वेलची केसरच्या मिश्रणातून तयार झालेलं घट्ट श्रीखंड ऑटोमॅटिक कप फिलिंग मशीनद्वारे कपामध्ये पॅक केले जाते. आता आपण आलो आहोत कप लस्सी पॅकिंग सेक्शन मध्ये. येथे हाय स्पीड रोटरी मशीनचा वापर करून लस्सी कपमध्ये पॅक केली जाते. सर्व तयार माल कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला जातो. हवा आणि रबडी सेक्शन, यात स्टीम जॅकेट कॅन्डल मध्ये दूध सतत ढवळत आटवले जाते. तसेच रबडी बनवण्यासाठी दूध मंद आचेवर आटवले जाते. मित्रांनो, आता आपण आलोय पनीर सेक्शन मध्ये. येथे दूध विशिष्ट तापमानाला गरम करून त्यात सायट्रिक ॲसिड मिसळले जाते. यामुळे दूध फाटते आणि यातील घन भाग आणि पाणी वेगवेगळे होतात. तयार झालेला पनीरचा गोळा स्टेनलेस स्टीलच्या साच्यामध्ये घेऊन प्रेसिंग मशीनद्वारे विशिष्ट दाब दिला जातो. यामुळे यातील पाणी निघून पनीरला विशिष्ट आकार निर्माण होतो. प्रेसिंग नंतर पनीरचे ब्लॉक थंड पाण्यात ठेवले जातात. यामुळे पनीर अधिक मऊ आणि टिकाऊ बनते. साधारणपणे 5 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत थंड पाण्यात हे पनीर 3 ते 4 तास ठेवले जाते. नंतर तयार झालेले ब्लॉक कटिंग साठी काढले जातात. पनीर कटिंग साठी सहसा स्टेनलेस स्टीलच्या वायर्स वापरल्या जातात. यामुळे पनीर कापताना त्याच्यावर जास्त दाब येत नाही आणि कडा सुबक राहतात. पनीर कापल्यानंतर ते विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक पाउच मध्ये पॅक केले जातात.
व्हॅक्यूम मशीन पाऊच मधील सर्व हवा बाहेर खेचून घेते, यामुळे पनीरवर बुरशी येत नाही. हवा काढल्यानंतर मशीन गरम पट्टीने पाऊचला घट्ट बंद करते. पनीर पॅकिंग झाल्यानंतर ते लगेच कोल्ड रूम मध्ये ठेवले जाते. यामुळे पनीरचा मऊपणा आणि ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत फ्लेवर मिल्क सेक्शन मध्ये. येथे दुधावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या फ्लेवरचे दूध तयार केले जाते. या दुधात साखर, कलर्स आणि विविध फ्लेवर मिसळून ते विशेष टेम्परेचरला गरम करून थंड केले जाते. दुधाची चव आणि गुणवत्ता टिकून राहते. तयार झालेले फ्लेवर मिल्क बॉटलमध्ये ऑटोमॅटिक मशीनद्वारे भरले जाते. पुढे या बॉटल सिलिंग आणि ऑटोमॅटिक मशीनद्वारे झाकण ठेवले जातात. पुढे ऑटोमॅटिक स्लीव मशीनद्वारे प्रत्येक बॉटल स्लीव ठेवला जातो. गरम वाफेच्या सहाय्याने प्रत्येक स्लीव बॉटलला घट्ट पॅक होतो. ऑटोमॅटिक मशीनद्वारे बंडलिंग केली जाते. या 6, 12, 24 या प्रमाणात बॉटल पॅक. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पावडर प्लांट मध्ये. येथे दुधाचे रूपांतर पावडर मध्ये केले जाते. सुरुवातीला ऑपरेटर मध्ये दूध व्हॅक्यूमद्वारे गरम केले जाते. स्प्रे ड्रायर, यामध्ये वरून गरम हवा आणि खालून दुधाचे बारीक फवारे सोडले जातात. यामुळे दुधाचे रूपांतर पावडर मध्ये होते. तयार झालेली गरम पावडर थंड करून 25 किलोच्या बॅग मध्ये अथवा छोट्या पाऊच मध्ये ऑटोमॅटिकली भरली जाते. तयार झालेली पावडर 1 ते 2 वर्षासाठी आरामात साठवू शकतो. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बटर सेक्शन. यामध्ये सेपरेशनद्वारे सेपरेशन केलेली क्रीम चर्नर मशीनद्वारे घुसळली जाते. त्यापासून बटर तयार होते आणि ते पॅकिंग केले जाते. मित्रांनो, आता आपण आलो आहोत लॅब मध्ये. डेअरीमध्ये दूध येण्यापासून ते तयार पदार्थ बाहेर जाण्यापर्यंत प्रत्येक थेंबाची तपासणी या लॅबमध्ये केली जाते. मायक्रो लॅब, यामध्ये अतिशय सूक्ष्म आणि बारीक विविध चाचण्या केल्या जातात. मित्रांनो, यानंतर मागणीनुसार डिस्पॅच सेक्शन मधून इन्सुलेटेड रेफ्रिजरेटर व्हॅन द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. यामध्ये मोठे कूलिंग युनिट बसवलेले असते, जे गाडीच्या कंटेनरमध्ये तापमान थंड ठेवते. दही, पनीर आणि श्रीखंड यांचा ताजेपणा टिकून राहतो. तर मित्रांनो, आज आपण डेअरी पॉवरच्या प्लॅन मध्ये दूध संकलनापासून ते पॅकिंग आणि डिस्पॅच पर्यंतचा संपूर्ण प्रवास बघितला आहे. तंत्रज्ञान आणि शुद्धतेचा हा मेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. शेतकरी आणि दूध उत्पादक मित्राबरोबर शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.